या व्हिडिओमध्ये रिव्हर्स इमेज सर्च कसे करायचे ते पाहूया। या अगोदर आपण रिव्हर्स सर्च म्हणजे काय ते पाहूया। आम्हाला एखाद्या इमेजवरून त्याची डिटेल काढायची असल्यास आम्ही रिव्हर्स सर्चने काढू शकतो। आम्ही खूप वेळ पाहतो फेसबुकवर आम्हाला खूप वेळ एकाच प्रोफाइल फोटोने रिक्वेस्ट येते, तेथे आम्हाला त्या फोटोचे रिव्हर्स सर्च केले तर सहजपणे कळेल हा फोटो त्याच व्यक्तीचा आहे किंवा नाही। आम्ही इथून एखाद्या पॉप्युलर वस्तूचे फोटो अपलोड केल्यास आम्हाला ती वस्तू कुठे आहे व कोठून येत आहे, त्या वस्तूचे नाव काय आहे आम्हाला रिव्हर्स सर्च कडून सहजपणे कळेल। आम्हाला मोबाईल आणि कॉम्प्युटरवरून रिव्हर्स सर्च कसे करायचे। मी विकास चौधरी आणि ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे। आपण अजूनही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये तर मग लगेच या व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करा। इथेच एक नोटिफिकेशन बेल आहे, त्या बेलवर क्लिक करा आणि ॲक्टिवेट करा। नवीन अपडेट पाहत रहा आणि शिकत रहा। तर मग चला आपल्या अँड्रॉइड मोबाईलकडे जाऊया आणि एक वेळ पाहूया आम्हाला रिव्हर्स सर्च अँड्रॉइड मोबाईलमधून कसे करायचे आहे। माझ्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आहे आणि इथेच मी गूगल ओपन केलेले आहे। गूगलमध्ये इथे 3 बिंदे आहेत आणि या 3 बिंद्यामध्ये सेटिंग आहे। हे बघा या 3 बिंद्यामध्ये इथे रिक्वेस्ट डेस्कटॉप साइट आपण यावर क्लिक करूया। रिक्वेस्ट केलेली आहे आणि येथे मार्क केलेले आहे। नंतरच आमचे क्रोम ब्राउझर जे आहे डेस्कटॉप सारखे चालायला लागेल। डेस्कटॉप मध्ये आम्हाला गूगल कसे ओपन होईल त्या प्रकारे आम्हाला मोबाईल मध्ये सुद्धा गूगल ओपन होईल। नंतर हे बघा गूगलवर आपण जाऊया। गूगल जे आहे सेम आम्हाला कॉम्प्युटर सारखे शो करत आहे। येथे जीमेल आहे आणि जीमेल नंतर इमेज आहे। इमेज मध्ये आपण सर्च करूया। आम्ही इथे www.google.co.in म्हणजेच इंडिया या पेजवर आहो आणि हे बघा इथे छोटासा कॅमेऱ्याचा बटन आहे आणि या कॅमेऱ्यावर आपण क्लिक करूया आणि हे बघा आम्हाला इथे सांगत आहे पेस्ट इमेज URL। आम्ही इथून एकतर इमेजची URL टाकू शकतो आणि त्या इमेजची डिटेल इथून काढू शकतो। नंतर हे बघा अपलोड इन इमेज, तर मग चला आपण इथून इमेज अपलोड करूया आणि नंतरच हे बघा आम्हाला इथे विचारत आहे कॅमेरा डॉक्युमेंट्स कॅमकॉर्डर, तर मग आपण डॉक्युमेंट्स मध्ये क्लिक करूया। डॉक्युमेंट्स मध्ये मित्रांनो हे बघा माझ्याकडे एक फोटो आहे आणि या फोटोला मला शोधायचे आहे। हे बघा मी इथे एक फोटो सर्च केलेला आहे। आपण इथे बघू शकता हा जो फोटो आहे मी इथे सर्च केलेला आहे। हे बघा हा फोटो मी काढलेला आहे आणि या फोटो मध्ये हे बघा इथे आम्हाला दाखवत आहे हा फोटो कुठून आलेला आहे शेगाववरून आम्हाला हा फोटो आलेला आहे, म्हणजेच हा शेगावच्या आनंद सागर मधील फोटो आहे। आपण इथे बघू शकता सहजपणे या फोटोची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळत आहे। नंतरच हे बघा आम्हाला इथे काही रिझल्ट मिळत आहेत। हे बघा श्री गजानन महाराज शेगाव इथून आम्हाला हा इमेज मिळालेला आहे आणि नंतर हे बघा इथे वेबसाईट आहे, आपण इथे व्हिजिट करून संपूर्ण फोटोज पाहू शकता। नंतर हे बघा व्हिज्युअल स्माइलर इमेज, आपण इथे बघू शकता इथे आम्हाला बरेचसे इमेज शो करत आहे। तर मित्रांनो इथून आपण मोबाईल मधून अशा प्रकारे काही शोधू शकता। आम्हाला सर्वात अगोदर या 3 बिंद्यावर क्लिक करायचं आहे। 3 बिंद्यावर क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट अ डेस्कटॉप साइट येथे आम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे कॅमेऱ्याचा बटन शो करेल आणि कॅमेऱ्याच्या बटन मधून आपण डायरेक्टली त्या फोटोला इथून अपलोड करू शकता आणि अपलोड करून त्या फोटो बद्दल तुमच्याकडे जर फोटोची URL असतील आपण त्या URLच्या सहाय्याने सर्च करून त्याची माहिती काढू शकता, नाहीतर तुम्हाला डायरेक्टली इमेज सुद्धा अपलोड करता येईल। तर मग मित्रांनो आपण एक वेळ कॉम्प्युटरकडे जाऊया आणि कॉम्प्युटर मधून एक वेळ बघूया। माझ्याकडे एक क्रोम ब्राउझर आहे आणि या क्रोम ब्राउझर मध्ये आपण एक न्यू टॅब ओपन करूया आणि आपल्याला इथे गूगलवर व्हिजिट करायचं आहे। हे बघा मी इथे गूगलवर आहे, तर मी इथे इमेजवर एक वेळ क्लिक करतो आणि इमेजवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथे आम्हाला कॅमेऱ्याचा सिम्बॉल शो करत आहे। आपण इथे एक वेळ क्लिक करूया। इथून सुद्धा आम्ही URL आणि इमेज अपलोड करून सुद्धा इथून माहिती घेऊ शकतो। तर मग चला आपण एक वेळ इमेज अपलोड करूया। हे बघा माझ्याकडे काही इमेजेस आहेत। हे बघा ही इमेज खूप पॉप्युलर आहे। हे बघा ही शिर्डीची इमेज आहे आणि साईबाबांची ही इमेज आहे। मी या इमेजला इथे एक वेळ अपलोड करतो। हे बघा इथून आम्हाला ड्रॅग करायचं आहे, क्रोम ब्राउझरवर न्यायचं आहे आणि इथे आम्हाला पेस्ट करायची आहे। हे बघा इथे अपलोड होत आहे आणि अपलोड झाल्यानंतर लगेच हे बघा आम्हाला इथे ताबडतोब रिझल्ट मिळालेला आहे शिर्डी। हे बघा ही शिर्डीची वेबसाईट आहे। ही जी इमेज आहे शिर्डीची आहे।
व्हिज्युअली स्माइलर. इथे बरेचसे इमेजेस आहेत. इथे अशाच प्रकारच्या खूप इमेजेस आहेत. आपल्याला जर बघायचे असतील तर आपण इथून बघू शकता. नंतरच हे बघा, इथे ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर अशाच प्रकारचे खूप फोटोज आहेत. आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर आपण इथे बघू शकता. नंतरच हे बघा, इथे आम्हाला शिर्डीचे लोकेशन सुद्धा दाखवत आहे. आपण इथून डायरेक्टली लोकेशन बघू शकता. आपण पुन्हा एक फोटो इथे अपलोड करूया. इथे एक वॉटर पार्क आहे आणि या वॉटर पार्कचा इमेज मी इथे अपलोड करत आहे. वेंट एन्जॉय पार्क मधील हा इमेज आहे. या वॉटर पार्कची सर्व माहिती आम्हाला इथे सांगितलेली आहे. वॉटर पार्कची वेबसाईट सुद्धा आम्हाला इथे शो करत आहे. तर मित्रांनो, हा जो इमेज आहे शिर्डीचाच आहे. आपण इथून हे बघा, आम्ही इथे वेंट एन्जॉय या वॉटर पार्कचा इमेज इथून डाउनलोड केलेला आहे आणि इथून आम्हाला गुगलने त्याची वेबसाईट सुद्धा दाखविलेली आहे. आपण इथून संपूर्ण माहिती त्या फोटोबद्दल मिळवू शकता. गुगलवर रिव्हर्स सर्च करायचे आहे आणि रिव्हर्स सर्च करून आपण कुठल्याही फोटोची माहिती मिळवू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही आपल्याकरता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया याविषयी दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमधून घेऊनच येतो. तर मित्रांनो, लगेच या व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.